भिवू नकोस मैं तुझा पाठीशी आहे का संदेश देने वाले जगतगुरु श्री स्वामी समर्थ महाराज का पारायण सप्ताह अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत बाल संस्कार सभागृह तुकुम चंद्रपुर की ओर से मनाया गया, जिसमें बड़ी संख्या में भक्तगण उपस्थित थे। अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत बाल संस्कार सभागृह तुकुम चंद्रपुर में 9 अप्रैल से 15 अप्रैल तक पारायण सप्ताह का आयोजन किया गया, जिसमें कुल 109 स्वामी समर्थ महाराज के भक्तों ने सहभाग लिया, जिसमें महिला पुरुष भक्तों का समावेश था और 7 दिनों तक गुरु चरित्र का वाचन तथा पाठन किया गया। भिवू नकोस मी तुझा पाठीशी आहे का संदेश दुनिया को देने वाले परम पूजनीय गुरुदेव स्वामी समर्थ महाराज की महिमा हर तरफ चल रही है और यह युगों युगों तक चलते रहेगी। पारायण सप्ताह के समापन के अवसर पर बड़ी संख्या में स्वामी समर्थ महाराज के भक्तों की मौजूदगी थी। इस मौके पर स्वामी जी की पूजा अर्चना की गई तथा आरती भी की गई। इस मौके पर सभी गुरु भक्तों ने स्वामी जी के चरणों में झुककर उनका आशीर्वाद लिया। इस दौरान बड़ी संख्या में परिसर के गुरु भक्त उपस्थित हुए, जिसमें नगर सेवक सुभाष कासन गोटवार का भी समावेश था। पूजा अर्चना तथा आरती के पश्चात उपस्थित भक्तों को प्रसाद का वितरण किया गया। वहीं इस मौके पर नगर सेवक सुभाष कासन गोटवार के साथ अन्य लोगों ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। मार्गदर्शन नाही केलं तुम्ही, पण तुम्ही सर्वजण पारायणाला बसले 109 जण आणि खरंच तुमचं अभिनंदन करतो। आणि हे सर्व स्वामीजी आपल्या हातून करून घेतात आणि आपण जी सेवा करतो ही सेवाच आपल्या जीवनातली सर्वात मोठी कमाई आहे। तुम्ही एखादा खूप मोठा श्रीमंत माणूस असतो ज्याकडे अब्ज रुपये असते, तो म्हणतो मला देव दिसत नाही, देव कुठे मिळेल, मी किती पैसे खर्च करायला तयार आहे, 100 नाही 200 कोटी द्यायला तयार आहे, पण देव कुठे मिळतो? त्याला एक गरीब व्यक्ती मिळतो, त्याचा मित्र असतो लहानपणीचा, तो त्याला सांगतो की तू चांगलं काम सत्कार्य करणं सुरू कर, म्हणजे काय कर, तू सेवा कर। तो जेव्हा सेवा करणं सुरू करतो तेव्हा तो त्याला म्हणतो की मला देव दिसला। आज आपण म्हणजे दिनांक 9 एप्रिल पासून आजचा 15 एप्रिल पर्यंत स्वामी पुण्यतिथीच्या सप्ताहामध्ये गुरुचरित्राच्या पारायणाला बसलेले 25 पुरुष आणि 84 महिला असे 109 लोक। आपण फार पुण्यवंत आहात, कारण आपण किती जण विचार जर केला की मी गुरुचरित्राचा पारायण करतो, स्वामीच्या मठामध्ये जातो, स्वामीच्या दरबारात जातो, परंतु जोपर्यंत स्वामी तुम्हाला बोलवत नाही किंवा तुमचे प्रारब्ध त्या वेळेला त्या ठिकाणी येत नाही, तोपर्यंत आपण या पारायणामध्ये किंवा स्वामीच्या मठामध्ये सुद्धा प्रवेश करू शकत नाही। म्हणून जे सेवेकरू या पारायणाला बसलेले होते ते फार पुण्यवंत आहेत। जरूर जरूर तुमचं महाराज जे काही तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न निश्चितच सोडवतील, परंतु आपल्यामध्ये जे बदल व्हायला पाहिजे गुरुचरित्रात वाचल्याप्रमाणे ना आपण ज्या आचार विचारांप्रमाणे व्हायला पाहिजे ते आचार विचार आणि बदल आणि आत्मनिरीक्षण करणं फार जरुरी आहे। श्री स्वामी समर्थ, मी 3 वर्ष झाले या मठात येत आहे। इथे लोक छान सेवा देत आहे। स्वामीची प्रचिती झाल्यामुळे मी 2 वर्ष झाले मी या स्वामीच्या मठामध्ये येत आहे। आता सप्ताह होता स्वामीचा, आज गुरुचरित्र वगैरे वाचण्यात आले 7 दिवस। हीच प्रचिती असू दे स्वामी चरणी, हीच प्रार्थना। प्रस्तुत है इस मौके पर इस भक्तिमय की कुछ आकर्षक झलकियां CTV की नजर। ओम प्राणाय स्वाहा।